सेमीफायनलची मॅच एका बाजूला मोठागाव 40+ दुसऱ्या बाजूला अंतरली 40+. तिन्ही संघाला आता ट्रॉफ्या मिळणार आहेत. चला नितीन म्हात्रे लवकर. निलेश म्हात्रेंचे बंधुराज खूप चांगले क्रिकेटर, मॉर्निंग ग्रुपचे सदस्य देखील आहेत. चार षटकांची मॅच आहे. चला बॅटर लवकर पाठवा. निलेश म्हात्रे लवकर बॅटर पाठवा. पंच देखील आमचे सज्जद संदीप भाने बँट्रम अडिवली. निलेश बघा सलामीला उतरले आहेत. त्याच्या जोडीला दत्ता देखील आपण पाहू शकता. प्रेसी बॅट ना प्रेसी बँड पुन्हा एकदा डोंबोलीत आलाय. काव्या स्पोर्ट्स मध्ये आपल्याला बॅट्स उपलब्ध आहेत. हे काटे संघ पडलेला आपल्या बैल अंतर लेग्स खेळ. तर बघा एक खेळाडू जा लवकर. हेडूटने वाले कोणी असतील ते जाणं लवकर. एकात खेळाडू हेडूटने. चालेल चालेल सुनील जातात चालेल धन्यवाद. नाही हे असं पाहिजे बघा खेळाडू स्वतःहून विचारायची गरज नाही. हेच तर 40+ क्रिकेट आहे ना. कैलास कुठे गेले? कैलास मुकादम नाही 40+ स्पर्धा आहे, संघाची स्पर्धा आहे. कैलास मुकादम थोडा वेळ आले फक्त दाखवलं नवनाथला मी आहे. अंतरली बघा आज अंतरली गावात एक चषक जाणार. चौदा गावच्या 7 टीमा हरल्या जगदीश पाटील. आता उरल्यात आपण बघितले तर 3 टीमा. मोठा गाव वेस्टची एक टीम अंतरलीची आणि एक टीम काटायची. सामना सुरू होतोय. पिंटू गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला निलेशला आपण पाहू शकता. सेमीफायनलची मॅच काय होऊन जाते पहिल्या चेंडूसाठी. पिंटू गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू बुडाफरून चाललाय. मे स्पीड झालीये. 2 धाव होत आहेत का पाहायचंय. 2 झाले आहेत. सहजतेने 2 धाव पूर्ण केले आहेत. अंतरी संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी अहमद केले मोठागाव संघाला. तिथून जो संघ जिंकेल तो काटेई संघाबरोबर मेगा फायनल खेळ. काटेई संघात बघा काय लक फॅक्टर ऑन आहेत. केशव महाराज आले. त्यांनी बाईची चिठ्ठी उचलली. दत्ता म्हात्रे दत्ता भोईरे आणि निलेश म्हात्रे. हो चांगला चेंडू यॉर्कलाईनचा चेंडू खोदून काढला या वेळेला. मिडॉनला जोपर्यंत क्षेत्ररक्षक घेतोय चेंडूला फीड करतोय. 1 धाव निलेशला 1 धाव मोठागाव संघाला. 3 धावा. चला चला जरा अंतरली संघ जरा वेळ कमी घ्या. अजून आम्हाला मॅचेस कव्हर करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर पिंटू. स्ट्रायकेलला पण दत्ताला पाहू शकता. ऑन साइडला पूल केला. यावेळेला पॉवर प्लेचा योग्य वापर. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते यावेळेला जिग्नूचं. जिग्नूने आज काय खेळ केला मैदानावर. जबरदस्त खेळ करतोय जिग्नू. नाही अंतरली 40+ संघ बघा काय जबरदस्त कामगिरी करतोय. पप्पू असेल, जिग्नू असेल, पिंटू असेल, चंद्रकांत असेल, सर्व खेळाडूंनी आज योगदान चांगलं दिलंय. जरी खेळाडू कमी आहेत मात्र संघ मात्र खूप चांगली कामगिरी करतोय. 9 खेळाडू घेऊन सेमीफायनल पर्यंत पोहोचला संघ. पिंटू गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला निलेशला आपण बसवत. लेफ्ट नंबर बॅट्समन. स्वीप केलाय. टायमिंग चांगलं होत आहे. खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू चाललाय मिड विकेट सीमारच्या पार चौकार.
यष्ट्या उद्ध्वस्त बिग विकेट मॅचची गोल्डन विकेट. निलेश सारखा बॅटर बाद झालाय. काय गोलंदाजी करतो बघा पिंटू यावेळेला. पाच उपकार देखील आपण पाहू शकता. त्यांचे देखील सॉन्ग आता अपकमिंग सॉन्ग. सात वरती पहिला धक्का बसलाय. मोठागाव धक्का संघाला मोठा धक्का बसलाय. पिंटू काय गोलंदाजी करते. आला लाडाचा जावई पार्ट 2. नितीन भोईर आलेत. हो चांगला चेंडू बॅकफुट गेलाय. कट केला या वेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव. षटक संपतंय. वाजवी षटकाची समाप्ती. 8 धावा दाफलकती आणि सॉरी 9 धावा झालेत. 9 धावा आहेत दाफलकती. 9 धावा आल्यात दाफलकती आपण पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीत 9 धावा. निलेश म्हात्रे का बॅटर बाद झाला. आता इथून खास करून बॅटिंग करावी लागणार नितीन भोईरला. कारण अंतरली संघ देखील एक चांगला संघ आहे. धाव संख्या 9 पहिल्या षटकाच्या समाप्ती. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता या वेळेला गोठीराम. गोठीराम देखील एक चांगला गोलंदाज आहे. काय खेळ केला आज या संघाने. पिंटूला जेवढे विकेट मिळाले या स्पर्धेमध्ये तेवढे क्लीन बोल्डच्या स्वरूपात. ऑन साइडला क्षेत्ररक्षण. फाईन लेग, शॉर्ट लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. ऑफ साइडला शॉर्ट टर्मॅन पॉइंट. एक क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर. उडवलाय पाठवलाय चेंडूला या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर. षटकार. धावसंख्या धावफलकती 15 धावा आपण पाहू शकता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू मेला पूलच्या माध्यमातून पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. गोटीराम हेड बदलला आता. पण वाईट शिकून करतायत. 1+1 2 धावा संख्या पुढे सरकत. धावसंख्या 17. गोटीराम गोलंदाजी मार्ग लेफ्ट हँड राऊंड तिकडे मार्ग होते. हो चांगला चेंडू इथे बघा. इथल्या तर पप्पूने इथे काय केलं मैदानावर. विकेट मिळाला असता. कदाचित चेंडू त्याच्या हातात मिळाला नसेल. अनेक कारणाशी दत्ताला जीवदान मिळतंय. जीवदान क्रिकेटमध्ये फार मागात पडतात. गोटीराम लेफ्ट हँड राऊंड तिकडे मार्ग होतोय. काय चाललंय मैदानावर पप्पूचं. चेंडू त्यांना चौथ्या अटेम्प्टमध्ये मिळतोय. जणू काय पप्पू चेंडू बरोबर खेळत होते. अखेर काय दत्ताला बाद होऊ लागते.
गोटीराम काय केलं पप्पूने, पुन्हा एकदा नितीनची विकेट मिळाली असती. पप्पू थोडासा मैदानावर लेझी क्रिकेट खेळतोय, नाही थोडंसं गांगारले देखील मित्र म्हणेल. काय विकेट मिळाला असं नितीन भोईरचा. तर या दरम्यान मंचावरती आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच आगमन झालंय स्पर्धेचे सर्व याच नव्हे तर जेव्हा जेव्हा नावाली गावामध्ये धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम होतात तेव्हा त्यांचा बिग सपोर्टर असो ते सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व शिवसेना उपजिल्हा प्रमुख सन्माननीय भरत शेठ भोईर साहेब हे मंचावरती आहेत. त्यांचं स्वागत. त्याचबरोबर विश्वनाथ शेठ मस्करे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. थँक्यू जगदीश पाटील. याच दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या. त्या धावसंख्या धावफल करता पाहू शकता 20 धावा. नितीनला जीवदान मिळालंय. जीवदान क्रिकेटमध्ये नेहमी मागात पडतात. गोटीराम लेफ्ट हँड राऊंड देकडनं मारा करतोय. दुसऱ्या कधी काही चेंडू बाकी आहेत. स्पर्धेचा अंतिम दिवस उद्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ओ चांगला चेंडू पुन्हा एकदा पप्पू बघा. पप्पूच्या हातात जणू काय चेंडू थांबतच नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्ती तर मोठा गाव संघ प्रथम बॅटिंग करतोय. 2 गडी बाद 20. 10च्या सरसरी धावा कुठल्या आहेत. पाहिजे तिसरं षटक कोण घेऊन येत आहे. पप्पी नाही तर इथून झप्पी पाहिजे, म्हणजे धावा पाहिजेत. गोलंदाजी मार्कवर चंद्रकांत येतोय. काय अंतरली संघानेच खेळ केलाय. जबरदस्त खेळ. सुभाष उर्फ सिबूला आपण पाहू शकता. पाहिजे सुभाषकडे देखील प्रचंड गुणवत्ता आहे, ताकद आहे. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतो आता इथून. चंद्रकांत स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. पप्पूच्याकडे चेंडू थांबतच नाहीये. अजून एक डॉट चेंडू जातोय. पहिला चेंडू डॉट. पप्पू फीड करत नाही. पप्पू थोडासा मी तर म्हणेल कॉन्सन्ट्रेशन करा. थोडासा एकाग्रता ठेवा चेंडूवरती. जे मनात विचार असतील ते बाजूला करा आणि फक्त खेळावर फोकस करा. चंद्रकांत हो पुन्हा एकदा डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचं. डॉट चेंडूची समाप्ती होते. एक एक डॉट चेंडू. इथे दबाव वाढवणार आहे. धावा येत नाहीत सुभाष वरती. नितीनला स्ट्राईक पाहिजे. ती स्ट्राईक मिळत नाहीये. स्ट्राईक मिळणार कधी. मगाशी देखील नितीन पाटीलला स्ट्राईक मिळाल्याने सामना गमवावा लागला. फटका चांगला यावेळेला. चेंडू वेगाने चाललाय लॉंग ऑनला. दोन धावा मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण सूर्यकांतचं. धावसंख्या आता फलकाती 22. सूर्यकांतने आज खूप चांगली फिल्डिंग केली. ग्राउंडिंग असो आपण तर झेल असो खूप चांगले झेल पकडले त्यांनी. चंद्रकांत राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. झेलची शक्यता आहे. गुड कॅच. एक बंधुराज गोलंदाजी करतोय, दुसरा बंधुराज झेल पकडतोय. बॅटर बाद. सुभाषने दबावाखाली तो फटका खेळला. 2 चेंडू डॉट गेले. त्यानंतर डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचं होतं आणि तिथे लॉंग ऑफला आपण लॉंग ऑनला झेल देऊन ते बाद झाल्यात.
नितीन म्हात्रे पाचा काय करतोय नाही, नितीन म्हात्रे एक चांगला बॅटर या संघाचा. जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा त्यांनी धावा केल्या आहेत कोपर स्पर्धेत, तेव्हा धावा केल्या आणि त्या धावा ते उपयुक्त ठरल्या त्याच्या. ओ फटका चांगला यावेळेला मिडॉनवरनं चेंडू चाललाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय, एकच धाव. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 23 धावा. अंतिम चेंडू काय गोलंदाजी केली या षटकामध्ये बघा. चंद्रकांतने 3 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. अंतिम चेंडू तर पाहायचं कशा प्रकारे टाकतोय. अंतिम चेंडू चंद्रकांत तो नितीन उडवलाय, उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. ओ गुड कॅच, मॅचची गोल्डन विकेट मिळून दिली. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. चंद्रकांतची गोलंदाजी एवढ्या टाळ्या होऊन दिले. 3 धावा दिल्या, 2 बॅटर बाद केलेत. जबरदस्त गोलंदाजी. तेवीस धावा झाल्यात, गडी बॅट झाल्यात. तब्बल आपण विचार केला तर 4 गडी बाद झाल्यात. काय गोलंदाजी केली चंद्रकांतने. अंतिम षटक घेऊन यावेळेला आपण आता चिंतामणी. नितीनला आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. विलास आणि नितीनला इथून मित्र म्हणे 15 ते 16 धावा करावंच लागणार आहेत. पूल केलाय, झेलची शक्यता आहे. चेंडू चालला यावेळेला सीमारेषा पार गेलाय की षटकार येतो की चौकार. षटकार. उपयुक्त षटकारा मी मगाशी म्हणतो. नितीन म्हात्रे हा जबरदस्त बॅटर आहे. मॉर्निंग ग्रुपचा एक सदस्य देखील आहेत. पहिला चेंडूवरती षटकार आलाय. पायचा इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय. 40-45 धावा झाल्या तर मजा येईल, कारण मोठागावची गोलंदाजी चांगली. निलेशचं षटक, विलास गोलंदाजी करू शकतो, दत्ता गोलंदाजी करू शकतोय. चिंतामणी पायचा वापसी करतोय का इथून. फास्ट खेळा जरा. फुलटॉज ऑन साइडला वळवलं यावेळेला. डीप स्क्वेअर लेगला मिसफील्ड झालीये. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्यात अपघाती 31. 8 आल्या 2 चेंडू मध्ये. अंतिम षटक प्रगतीपथावर. अंतिम षटक म्हणजे ते धावा येतील ना कल्पेश, त्या प्लस असणार आहेत मोठागाव संघासाठी. चिंतामणी राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. हो वेगवान चेंडू होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मेगा फायनल मध्ये कोणता संघ पोहोचतोय. अंतरली की मोठा गाव. मोठा गाव की अंतरली. जबरदस्त गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. सलग 2 चेंडू आपण बघता. जगदीश पाटील तर पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू 2, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू डॉट, 5वा चेंडू नाही. त्यांची गोलंदाजी ना जगदीश पाटील मी तर म्हणायच काय गोलंदाजी केली आहे. चंद्रकांतनी जबरदस्त गोलंदाजी केली. सूर्यकांतनी काय झेल पकडले. जबरदस्त. 2 बंधुराजांनी खूप चांगला खेळ केलाय. हो चांगला चेंडू, फटका चांगला मिळवला. चेंडू गेला लॉंग ऑनला. 1 धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा इथून कंप्लीट केल्या. त्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या दाखल करते आपण पाहू शकता या वेळेला 33 धावा. शेवटचा चेंडू बाकी 10 आल्यात. अंतिम चेंडू
किती धावा होत आहेत पाहायचंय. षटकार आला तर 39, चौकार आला तर 37 होतील. चिंतामणी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय, खराब गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. षटकार, धावा झाल्यात 39 आणि 40 ची गरज आहे. धावा आल्या तब्बल या षटकामध्ये विचार केला तर आपण 18 आल्यात. थँक्यू सो मच भाव पाटील. सामना सुरू झाला की आजचं पहिलं सत्र संपलंय. दुसऱ्या सत्राला झाली आहे सुरुवात, जिथे मोठागाव संघासाठी सुरुवातीला विकेट गेल्या, डॉट चेंडू आले. मात्र शेवटच्या षटकामध्ये 16 धावा आल्या आणि 16 धावांनिशी मात्र हा संघ 39 या धावसंख्येपर्यंत पोहोचला. 40 ची सरासरी पूर्ण करायची आहे. प्रति षटकामागे 10 ची सरासरी आस्किंग रन रेट हा त्यांना ठेवायचा आहे. टीम वेदांत 11 अंतरली संघाला पहिल्या दिवसाचा मानकरी होता तो मोठागाव आणि आज तिसऱ्या दिवस मानकरी ठरलाय तो या ठिकाणी अंतरली संघ. वा, गुड कॅच आणि कॅच पकडला देते प्रकाश म्हात्रे. उपाध्यक्ष पेशाने वकिली आहेत आणि चांगला झेल टिपला. बॅकफूट पॉइंटला अगदी सरळ वेगाने हातामध्ये आला आणि चेंडू विसावलाय. पहिला धक्का लागलाय अंतरली टीमला.
पहिला धक्का लवकर लागलाय, मात्र वनडाऊनचा खेळाडू चिंतामण हजारे आल्यात. पप्पू पाटील मैदानामध्ये एक त्यांचा मुख्य बॅटर आहे. आजचा दिवस ज्या संघाने गाजवला 8च्या पोलमधून तो वेदांत 11 अंतरली संघ पहा मिळतोय. पप्पू पाटील अँड कंपनी चांगला खेळ राहिला, खास करून त्यांची गोलंदाजी चांगली प्रभावी ठरली. मोठ्या मोठ्या संघांना मोठ्या मोठ्या खेळाडूने त्याने जागेवरती थांबवलं. आजच्या दिवसामध्ये एवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पप्पू काहीतरी सांगत असताना की आता 40 धावसंख्येपर्यंत कशा रीतीने आपल्याला पोहोचायचं आहे. गोलंदाज विलास भोईर पॉवर प्लेचं एकमेव षटक, 4 षटकांचा आज सामना पाहतोय सेमी फायनल. याच दरम्यान भंडारली गावचे माजी सरपंच श्रीमान धनाजी शेठ पाटील, ग्रुप ग्रामपंचायत नागाव, माजी सरपंच धनाजी शेठ पाटील यांचं आगमन झालंय. स्वागत त्यांचं. विलास पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. पुढे येऊन केल्यात फटका चांगला, फिल्डर नाहीये, धावा मिळतील 4. पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमा पार. आणि या 6 धावा अगदी 4 धावा पाहायला मिळाल्या, कारण पॉवर प्ले होतं त्यामुळे कोणताही फिल्डर नव्हता मिडमध्ये. पुन्हा एकदा पुढे आले ए ज्योती, चेंडू चाललाय पाठीमागे, हरेश आल्यात आणि तोपर्यंत धाव घ्यायची होती दुसरे वेगाने हरेश एक त्यांचा चपळ क्षेत्ररक्षक आहे. बऱ्याच वेळा त्याला बाउंड्री लाईनवरती पाहिलं, मात्र आज मंगेश यांना पाहतोय. आणि दुसरीकडे नितीन भोईर हे खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला. एस्टनच्या मागे निलेश म्हात्रे यांना पाहतोय. एक धाव मिळाली पप्पू स्ट्राईक वरती. ओ इथे पहाड्या बॅटने खेळायचं होतं, चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहिलाय, थोडीशी दुखापत जाणवते. क्रिकेट खेळत असताना स्वतःला सावरणं फार गरजेचं असतं, कारण क्रिकेट सध्याच्या स्थितीला सध्याच्या घडीला पाहिलं तर खूप फास्ट झालंय. आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हेल्मेट परिधान करूनच खेळावं लागेल, कारण आता बॉलचं वेट सुद्धा फार असतं आणि वेगाने चेंडू फेकतात. मग रेग्युलर क्रिकेट असो या 40 प्लसचं क्रिकेट असो, त्यामुळे आपल्याला दुखापत होते आणि जास्त करून 40 प्लसच्या खेळाडूंना इंजुरी येते. कारण आता वयाची 40 वर्ष पूर्ण केल्यानंतर मैदानामध्ये कधी कधी धावता धावता सुद्धा एखादा खेळाडू स्किड होतो. त्यामुळे बऱ्याच घटना घडल्या. मागच्याच महिन्यामध्ये उंबारड्याच्या मैदानावरती खोणी संघाचा एक फिल्डर अक्षरशः पडला आणि त्याचा हात मात्र फ्रॅक्चर झाला, सहजरित्या पडला असा काळी. त्यामुळे क्रिकेट खेळत असताना आपल्याला स्वतःला सावरणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. आता तर काही खेळाडू मोठे ते गॉगल घालून खेळतात. बऱ्याच वेळेला पाहिलं आपण, खास करून किरण पवारला सातत्याने, प्रथमेश म्हात्रे असेल, किरण पवार हे मात्र गॉगल परिधान मोठे ते घेऊन खेळत असतात. चला जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. पहिलं षटक, हो पुन्हा एकदा उकळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केली. चांगली रनिंग पाहायला मिळते. पप्पू पुन्हा एकदा लागले त्याच ठिकाणी. लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव, अतिशय चांगली गोलंदाजी. मी म्हणेन विलास भोईर यांची एका चौकाराचा अपवाद वगळला तर फक्त धावा आल्या 6. चांगलं कमबॅक राहिलं. चेतून मोठागाव संघाच्या सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आल्या. चंद्रकांतने एक षटक फेकलं, तिसरं जे ते 3च धावा खर्च केल्या, मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या. एक मोठी धावसंख्या पाहायला मिळाली. मात्र अंतिम फेरीमध्ये 2025 मध्ये पहिल्यांदा जयदुर्गा क्रिकेट संघ काटेई 40 प्लस हा पोहोचलेला आहे. आणि साबा ते सुद्धा 2025 मध्ये साबा या टुर्नामेंट मध्ये रनर अप राहिले तिथे, आणि आता मात्र पुन्हा एकदा ते फायनल मध्ये पोहोचल्यात.
यावर्षी चांगली 2025 मध्ये सातत्याने त्यांची चांगली कामगिरी झाली आहे. फक्त 6 धावा आहेत. 18 मध्ये 34. निलेश मात्रे आल्यात गोलंदाजी करण्यासाठी. दुसरं षटक. पहिलाच बॉल लेग स्टंप फार वेगाने फेकलाय. वाईड बॉल. 33 करायचे आहेत आता. 18 चेंडू 33 ची गरज आहे. आस्किंग रन रेट जो 10चा होता तो आता जास्त पहा मिळतोय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावाच आल्या नाही, फक्त 6 धावा आल्या. ओ यावेळेस चांगला गुडलँड स्पॉटवरती चेंडू फेकला आणि फलंदाज बीट झाले. पप्पू पाटील थोडस इंजुरी झाली मगाशी, मात्र त्यातून अद्याप सावरला नाहीये. नाहीतर आजच्या दिवसामध्ये सुपर शॉट त्याच्या बॅटमधून पाहिले आपण. सातत्याने चौकार षटकार येत असताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा एक्सपिरियन्स. स्ट्रॉंग अपील केलंय. कीपर पाहतोय आपण अपील करत असताना. लागोपाठचे 2 चेंडू डॉट आल्यात. अद्याप 30 धावा बनवायच्यात. येणारे बॉल असतील 10 मध्ये 33. ओ बिग शॉट खेळायचा होता. फटका फसला हवेमध्ये. निलेश मात्रे जजमेंट करतात आणि झेल ड्रॉप. मात्र भरपूर उंचावरती हा बॉल होता. जजमेंट केला होता, मात्र चेंडूवरती नजर ठेवणं तेवढं शक्य झालं नाही आहे. त्यामुळे 2 धावा सुद्धा मिळाल्यात. धावसंख्या 9 झाली. अद्याप गरज आहे ती 31 धावसंख्येची. दुसरं षटक मार्गस्थ आहे. या ठिकाणी पाहतोय आपण एजंट टेकन. बिग विकेट, बिग लॉस. टीम वेदांत 11 अंतर्निहित संघाला फार मोठा धक्का बसलाय. पप्पू पाटीलची विकेट महत्वाची होती, ती मिळवली अखेरकार निलेश मात्रे या गोलंदाजाने. स्ट्रॉंग अपील. पुन्हा एकदा फलंदाज बाद. लागोपाठचा विकेट आणखीन एक मोठा मिळालाय. जिग्नू दातीलकरला माघारी परतवलाय. याच ओव्हरमध्ये निलेश मात्रे आणखीन एक मोठा धक्का अंतरली टीमला. आणि या दरम्यान आगमन झालंय मंचावरती पनवेलचे भारतीय जनता पार्टीचे श्रीमान सागरजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत या जय गणेश विष्णू स्पोर्ट नाभाई संघाच्या वतीने. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक 2025 च्या स्पर्धेमध्ये श्रीमान सागर शेठ भोईर साहेबांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आमचे नागावचे माजी सरपंच बाळराम शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दादांना विनंती असेल की आपण त्याचबरोबर 14 गाव विभाग प्रमुख शिवसेना आपण यावं मंचावरती. पुन्हा एकदा फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक पहा मिळते निलेश मात्रेच्या माध्यमातून. पहिला गोलंदाज ठरलाय ज्याने लागोपाठ 3 चेंडू 3 विकेट
धावा झाल्यात 9. अद्याप 31 धावसंख्येची गरज आहे. येणारे 12 चेंडू 31 धावा करायचे आहेत. सातत्याने आता पाहुण्यांचं आगमन झालंय. नुकतंच पनवेल भाजपाचे कार्यक्रम मंडळाचा अध्यक्ष सन्माननीय श्री सागर शेठ गौरव शेठ भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर शिवसेना विभाग प्रमुख चौदागाव आणि माजी सरपंच नागावचे श्रीमान बालाराम परशुराम पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. जाऊया मॅचमध्ये. आता सामना थोडासा कठीण झालाय कारण 12 मध्ये अद्याप 31 बनवायचे आहेत. सुरुवातीपासून धाबा आल्या नाही आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये आता सूर्यकांत पाटील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय डॉट. महेंद्र मात्रे यांना पाहतोय गोलंदाजी करत असताना. अगदी चांगली गोलंदाजी केली निलेश मात्रे या गोलंदाजाने. 3 विकेट मिळवल्या एकाच ओव्हरमध्ये. त्या मोठ्या विकेट पाहायला मिळाल्या आपल्याला जेथे गरज होती. पुन्हा एकदा वा. अतिशय चांगली गोलंदाजी. मागचे चेंडू जर 5 पाहिले ना, 5 चेंडूवरती एकही धाव नाहीये. त्याच्या मोबदल्यात 3 विकेट गेल्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका हवेत खेळल्यात. मंगेश आहेत ते एकच धाव मिळेल कारण ते सुद्धा एक चांगले फिल्डर आहेत. आता एका दुका धावांनी काही होणार नाहीये. ते सामना जिंकायचा असेल तर चौकार षटकार मारावे लागतील. 10 धावा झाल्यात. अद्याप 30 धावा करायच्या आहेत. 9 चेंडू 30. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. कॅचिटचा कॉल होता. एकेरी धाव मिळत असताना पहा मिळतो आपल्याला. चांगली प्रत्येक गोलंदाजाने अनुशासित गोलंदाजी केली आहे. खूप चांगली गोलंदाजी. असं वाटलं की सुरुवातीला जे धक्के दिले मोठा गाव टीमला, धावा जास्त झाल्या नाहीये असं वाटलं की चेस काढायच्या नादामध्ये मात्र पप्पूची विकेट जिथे मिळाली. त्यानंतर जुगनू सुद्धा बाद झाला. लागोपाठ 3 खेळाडू बाद झाले आणि आता सामना अगदी कठीण होऊन बसलाय तो अंतरली संघाला. 7 चेंडू 29. पुन्हा एकदा चांगला चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग. अतिशय चांगले चेंडू. पहा मागच्या 2 षटकामध्ये धावा आल्या त्या 5. जिथे 12 बॉल मध्ये फक्त 5च धावा आल्या. आता 30. चला आता शेवटचं षटक आहे. 6 मध्ये 30 करायच्या. काटोई संघ ऑलरेडी पोहोचलाय तो मेगा फायनल मध्ये. खूप चांगला खेळ राहिला त्यांचा कालच्या दिवसामध्ये. आजचा दिवस आंतरलीचा होता. पहिला दिवस या स्पर्धेचा गाजवला मोठागाव टीमने आणि 3 संघ आता पाहायला मिळाले. आज ड्रॉ झाल्या. त्या ड्रॉ मध्ये बायची चिठ्ठी मिळाली काटई संघाला आणि या 2 संघामध्ये सामना पाहायला मिळाला. अंतरलीच्या विरोधात मोठागाव.
शेवटचा अंतिम षटक. पहिलाच बॉल, स्लोवर चेंडू फेकलाय. दत्ता भोईर आल्यात. डॉट बॉल. अद्याप 29. 5 चेंडू 29 नाहीये. आज या मॅच मध्ये धावाच झाल्या नाहीये. सलगची चेंडू डॉट जात असताना पाहिलं आपण. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा जेथे 2च धाबा आल्या, त्याच्या अगोदर 3, म्हणजे 12 बॉलवरती फक्त 5च धाबा आल्या आणि त्याच्या मोबदल्यात 3 विकेट सुद्धा जात असताना पाहिले. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आता एका दुकानी सामना जिंकता येणार नाहीये, फक्त औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे काटाई संघाचे कॅप्टन आपण सुद्धा आमच्या मंचाकडे प्रस्थान करा. लगेचच टॉस मात्र आतमध्ये मैदानामध्ये करणार आहोत आपण. वा, हरेश आले. एकच धाव. पुन्हा एकदा डॉट नाहीये. फक्त आता औपचारिकताच पहा मिळतोय. फॉर्मॅलिटीज पूर्ण करायची आहे. ज्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग झाली, चांगली बॉलिंग झाली अंतरली संघ, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी कुठे का होईना चाचपड खेळायचा सण पाहायला मिळाला. वाईट बॉल, वाईट आलाय. एक बॉल. आणि हा सामना जिंकलाय मोठेगाव संघ. पोहोचतोय तो फायनल मध्ये. चला काटाई संघ आपण इन ऍक्शन मध्ये चला आता मैदानाच्या आतमध्ये. सर्व पाहुण्यांना विनंती करेन की आपण मैदानाकडे जायचंय. शिवसेना उपजिल्हा प्रमुख सन्माननीय भरत शेठ भोईर साहेब, त्याचबरोबर सन्माननीय शिवसेना विभाग प्रमुख बाळाराम परशुराम पाटील, त्याचबरोबर पनवेलचे भारतीय जनता पार्टीचे श्रीमान सागरजी भोईर साहेब आहेत, त्याचबरोबर धनाजी पाटील माजी सरपंच. हा मोठागाव संघ तिथेच थांबा. मॅन ऑफ द मॅच नंतर देऊ आपण शेवट.